बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं. सरकारवर सगळ्याच बाजूने टीकेचा भडीमार होऊ लागला. त्यातच या खुनाचं कनेक्शन बीड जिल्ह्याचं राजकारण ज्या मुंडे घराण्याभोवती फिरतं त्याच घराण्याच्या जवळचे सहकारी समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्याशी जोडलं गेलं. त्यावरून मुंडेंवर देखील टीका होऊ लागली. ज्यात सर्वात पुढे आहेत बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस. विरोधकांनाही जेवढं जमलं नाही त्यापेक्षा जास्त आक्रमकपणे सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरले, तेही भाजपात आणि बीडमध्ये राहून. काय कारण आहे या विरोधाचं? एकाच आघाडीत राहून सुरेश अण्णा धस हे मुंडे बहीण भावंडांना का अंगावर घेत आहेत? हे जाणून घेण्याआधी मुंडे आणि धस संघर्षाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. एकेकाळी गोपीनाथ मुंडेंची जादूची कांडी म्हणून ओळखले जाणारे त्यांचे शिष्य सुरेश धस त्यांच्याच विरोधात का गेले? जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून. नमस्कार, मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. अंक पहिला, जादूची कांडी. सर्वात आधी जाणून घेऊयात सुरेश धस यांच्या पार्श्वभूमी आणि राजकीय प्रवासाबद्दल. सुरेश धस हे आष्टीमधील जामगावचे. आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी सरपंच म्हणून केली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गोपीनाथ पर्वाचा उदय होऊन बीड जिल्ह्याचं राजकारण हे मुंडे घराण्याभोवती फिरायला सुरुवात देखील झाली होती. तो प्रभाव आणखी वाढवण्यासाठी आष्टीमध्ये देखील मुंडेंना आपलं वर्चस्व निर्माण करायचं होतं, ज्यासाठी त्यांना सुरेश धस यांच्या रूपाने शिलेदार भेटला. त्या काळी सुरेश धस हे काँग्रेस नेते व मुंडेंचे राजकीय विरोधक समजले जाणारे साहेबराव दरेकर यांचे सहकारी म्हणून काम करत. मात्र गोपीनाथ मुंडेंशी सख्य जुळल्यानंतर त्यांनी त्या काळच्या आपल्या जवळच्या काही जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेतलं आणि मुंडेंशी संधान बांधलं, ज्यामुळे बीडची जिल्हा परिषद ही काँग्रेसच्या हातातून निसटून भाजपच्या आणि पर्यायाने मुंडेंच्या ताब्यात आली. ज्यानंतर सुरेश धस हे गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडी म्हणून ओळखले जाऊ लागले. गोपीनाथ मुंडेंशी असलेली हीच जवळीक त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत घेऊन गेली. सुरेश अण्णा धस 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाले. कट टू 2004. सुरेश धस यांच्या आमदारकीची एक टर्म पूर्ण झाली होती. विधानसभेचं वारं पुन्हा वाहू लागलं होतं. मात्र या दरम्यान मुंडे आणि धस यांच्यात काही मतभेद झाल्याची कुजबूज सुरू झाली होती. तशातही अण्णा 2004 साली आपली आमदारकी दुसऱ्यांदा कायम ठेवण्यात यशस्वी झाले होते. पण वर्ष 2009 येईपर्यंत मुंडेंशी असलेल्या मतभेदांचं रूपांतर राजकीय वितुष्टामध्ये झालं होतं. सुरेश धस यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घातलं होतं. गोपीनाथ मुंडेंच्या शिष्याने आपल्या गुरुची साथ सोडली होती. अंक दुसरा, धस विरुद्ध मुंडे. सुरेश धस यांच्या राजकीय जीवनातील पहिला अंक संपून आता दुसरा अंक सुरू झाला होता. भाजपमधून ते राष्ट्रवादीत आले होते. पुन्हा 2009च्या विधानसभेचं वारं वाहू लागलं. मात्र मुंडेंची साथ सोडून देखील घड्याळातील वेळेने सुरेश धस यांना साथ दिली आणि अण्णा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. कट्टू वर्ष 2014ची लोकसभा निवडणूक. मुंडे विरुद्ध धस या राजकीय संघर्षाचा पुढचा अंक सुरू झाला होता. गोपीनाथ मुंडे त्यांच्या विरोधात सुरेश धस यांनी थेटपणे दंड थोपटले होते. मात्र यात त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. पण या विजयानंतर अवघ्या काहीच दिवसात गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं आणि बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरण हे बदलून गेलं. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या राजकीय वारशासाठी त्यांची मुलगी पंकजा आणि त्यांची साथ सोडत राष्ट्रवादीत जाऊन आपला सौदासुभा उभा करणारे त्यांचे पुतणे धनंजय मुंडे हे आमने सामने आले होते. दरम्यान धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची आमदारकी आणि विरोधी पक्षनेते पद देऊन ताकद देऊ केली. या गोष्टीनं अगोदरच राष्ट्रवादीत असलेले सुरेश धस यांची अस्वस्थता धनंजय मुंडे यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाप्रमाणे वाढू लागली होती. ज्यातून घडला धस विरुद्ध मुंडे कथानकाचा पुढचा अंक. अंक तिसरा, धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे आणि सुरेश धस. राष्ट्रवादी काँग्रेस व पर्यायाने बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडेंच्या वाढत्या राजकीय प्रभावाने अस्वस्थ झालेले सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आपली जादू दाखवली, ती 2017 सालच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत. काँग्रेसच्या हातात असलेली जी बीडची जिल्हा परिषद सुरेश धस यांच्यामुळे आधी भाजपच्या हातात गेली, तीच नंतर सुरेश धसांनी भाजपला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादीच्या हातात गेली होती आणि आता तीच बीडची जिल्हा परिषद पुन्हा एकदा भाजपच्या हातात आली होती. कारण सुरेश अण्णा धस. जादूची कांडी पुन्हा एकदा फिरली आणि धनंजय मुंडे यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर सुरेश धसांनी दणका दिला होता.
पंकजाताई व धनुभाऊ यांच्यामध्ये अण्णांनी ताईसोबत जात भाजपशी जवळीक साधली. स्वतःकडे असलेले काही जिल्हा परिषदेचे सदस्य भाजपला देऊन सुरेश धस यांनी राष्ट्रवादी व पर्यायाने धनुभाऊंच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला होता. ज्यानंतर 2018 साली सुरेश धस यांचे विधान परिषदेवरती भाजपकडून पुनर्वसन करण्यात आलं. आपल्या विधान परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडून विजयाचा गुलाल अंगावर घेत सुरेश धस यांनी परळीतील भगवान गडावर जात गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झालं होतं. कट टू वर्ष 2024. अंक 4. सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे. पंकजाताई, राजकारणात आजपासून तुम्ही माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमावून बसलात. तुमचे माझ्या विरोधात फोन यायला नको होते. मी कायम तुमचा मान सन्मान राखला. प्रामाणिकपणे मी तुमच्या सोबत राहिलो, तुमचं काम केलं. मात्र तुम्ही काय केलं? तुम्ही मला पाडा म्हणून सांगितलं. तुम्ही तरी असं करायला नको होतं. वर्ष होतं 2024 आणि निमित्त होतं विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांनी मिळवलेल्या विजयाच्या सभेचं. धनुभाऊंच्या वाढत्या ताकदीला शह देण्यासाठी पंकजाताईंसोबत गेलेल्या सुरेश धस यांनी आता त्यांच्याशी असलेले संबंध सुद्धा जाहीरपणे तोडून टाकले होते. कारण काय? सुरेश धस यांच्या विरोधात बंडखोरी करणारे उमेदवार भीमराव धोंडे यांना पंकजा मुंडेंनी दिलेली ताकद. 2024च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे भाजपकडून उभ्या होत्या. मात्र आपले विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यासाठी त्यांनी कारणीभूत धरलं सुरेश धस यांना. सुरेश अण्णांनी आपलं काम केलं नाही, म्हणूनच आष्टीतून आपल्याला मनासारखं लीड देखील मिळालं नाही, ज्यामुळे पंकजाताईंना पराभव पत्करावा लागल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरली. ज्याला एक पार्श्वभूमी होती बीड जिल्ह्यातील वाढत्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची. ज्या माधव पॅटर्न म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी समाजाच्या जोरावर मुंडे घराण्याचं राजकारण चालतं, त्याला मराठा समाजाकडे स्थानिक कोणताही मोठा नेता नसल्याने आणखी धार आली होती. या प्रभावाला शह देण्यासाठी म्हणून सुरेश धस यांनी मराठा आरक्षणासाठी सतत पाठपुरवठा सुरू ठेवला. विविध आंदोलनं आणि मोर्चे यांच्या माध्यमातून हा प्रश्न त्यांनी उचलून धरला होता. यातील 2021 साली त्यांनी आयोजित केलेल्या मोर्चाला मराठा समाजाकडून देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद भेटला होता. त्यातच आंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमार आणि मनोज जरांगे यांच्या उदयामुळे मराठा समाज देखील आता आक्रमक होऊ लागला होता. ज्यात आधीच मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बीड जिल्ह्यात जातीय ध्रुवीकरण आणखी टोकाचं झालं होतं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोनही भाऊ बहीण एकत्र आले होते, ज्यामुळे बीड जिल्ह्यात मुंडेंना प्रबळ राजकीय विरोधक आणि मराठा समाजाचा नेता अशा दोन्ही स्पेस सुरेश धस भरून काढू पाहत होते. 2017च्या बीड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर धनंजय मुंडे सुरेश धसांचा उघडपणे विश्वासघातकी असा उल्लेख करत होते. सोबतच आता 2024च्या लोकसभेतील पराभवासाठी धसांना जबाबदार धरत पंकजा मुंडेंनी बंडखोराला ताकद दिल्याने धस यांनी त्यांच्याशी सुद्धा पक्षात राहूनच फारकत घेतली. बीडच्या राजकीय पटलावर आता मुंडे भाऊ बहीण विरुद्ध सुरेश धस असा सामना रंगणार असं दिसत असतानाच घडलं मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड. ज्यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिकांना कराड यांचं नाव आल्याने सुरेश धस त्यांच्यावर तुटून पडले. बीड जिल्हा व परळी तालुक्यात कशा पद्धतीने मुंडे घराणे हे धाकदपटशा करते हे उघडपणे माध्यमांसमोर ते बोलून दाखवू लागले. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा व मुंडे घराण्यावर ताशेरे ओढत त्यांनी राज्याचं हिवाळी अधिवेशन गाजवलं. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचे थेट नाव न घेता जर या हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग असेल तर आकांचे आका देखील जेलमध्ये जातील असं वक्तव्य सुरेश धसांनी केलं. थोडक्यात काय तर बीडमध्ये मुंडे गट आणि इतर गट या संघर्षाची पार्श्वभूमी राहिलेली आहे. म्हणूनच कदाचित सुरेश धस हे मुंडे बहीण भावंडांना निकराची टक्कर देताना दिसत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? धस विरुद्ध मुंडे संघर्षाचा आता पुढचा अंक काय असेल? तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय कॉन्टेंटसाठी लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. द पॉलिटिक्सला धन्यवाद.